हाय हॅलो नमस्कार मंडळी. थंबनेलवरून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एक नाही दोन नाही तर तब्बल 3 देवस्थानची दर्शने, म्हणजेच तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर, तेही बाय ट्रेन. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यावरून बाय ट्रेन ही सगळी देवस्थाने कशी करायची, त्याचबरोबर कुठे राहायचं, कसं जायचं, कशाने जायचं, तेही अगदी बजेट फ्रेंडली याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पाहत राहा. आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हलिंग प्लस इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या देवदर्शनाला. तर मंडळी, सर्वप्रथम तर तुम्ही आपल्या पुणे टू सोलापूर ट्रेन जर्नीचा व्हिडिओ पाहिलाच असेल. नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तर त्यामध्ये आपण पहिलं पुणे जंक्शनवरून कोणतीही सोलापूरला येणारी ट्रेन पकडायची. पण चुकूनही पॅसेंजर पकडू नका. तुमच्या पेशन्सची आणि वेळेची दोन्हीचीही वाट लागेल. त्यामुळे कोणतीही एक्सप्रेस पकडायची. पुणे जंक्शन ते सोलापूर फक्त 3 ते 4 तासांचा प्रवास असतो. आणि पुण्यावरून सोलापूर मार्गे जाणाऱ्या दिवसाला जवळजवळ 10 ते 15 ट्रेन्स अवेलेबल असतातच. त्यातील इंटरसिटी, सिद्धेश्वर, वंदे भारत यांपैकी कोणतीही ट्रेन तुम्ही पकडू शकता. फक्त 3 ते 3.5 तासांच्या प्रवासानंतर आपण इथे सोलापूर जंक्शनला येऊन पोहोचतो. सोलापूर जंक्शनला आल्यानंतरनं स्टेशनच्या बाहेरच आपल्याला खूप साऱ्या ऑटोज अवेलेबल असतात. त्यातील एखादी ऑटो करून सोलापूर एस टी स्टँडवरती यायचं. त्यासाठी पर पर्सन 20 रुपीज किंवा 15 रुपीज घेतले जातात. पण ते डिपेंडिंग असतं तुमच्या बार्गेनिंग स्किलवरती. त्यांनी किती जरी सांगितलं तरी 20 रुपयाच्या वरती 1 रुपयाही द्यायचा नाही. सोलापूर एस टी स्टँडवरून आता आम्ही सर्वप्रथम तर जाणार होतो तुळजापूरला तुळजाभवानी आईचे दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणावरून दिवसभरात खूप साऱ्या एस टी बसेस तुळजापूरच्या दिशेने जातात. त्यामुळे गर्दी असणाऱ्या एस टीमध्ये बसायचं नाही. जागाही मिळतेच. एक गेल्यानंतर दुसरी बस असतेच. आणि तिकीट प्राईस आहे फक्त आणि फक्त 60 ते 80 रुपये. आणि महिलांसाठी हाफ तिकीट तर असतेच. सोलापूर ते तुळजापूर हे अंतर आहे 40 ते 45 किलोमीटर. आणि फक्त पाऊण ते 1 तासांच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचतो तुळजापूर बस स्टँडमध्ये. तुळजापूर बस स्टँडवरती उतरल्यानंतरनं सर्वात महत्त्वाची गोष्ट तर अशी की मंडळी, इथून मंदिर फक्त आणि फक्त 5 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तेथील ऑटोवाले, रिक्षावाले आपल्याला फसवून, खोटं बोलून पर पर्सन 20 रुपीज घेऊन तिथल्या तिथेच राऊंड मारून आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. त्यामुळे तसं न करता डायरेक्ट रोड क्रॉस करून समोरून एक रोड जातो, त्या मार्गे आपण मंदिरापर्यंत जायचं. आणि जर नाही समजलं तर त्या ठिकाणच्या साईड बाय कोणत्याही स्थानिक रहिवाशाला विचारून आपण त्या ठिकाणी चालत जाऊ शकतो. फक्त 5 मिनिटात आपल्याला मंदिराचे प्रवेशद्वार नजरेस पडते. मंडळी, जर तुमच्याकडे सोबत आणलेल्या बॅगा असतील तर त्या इकडेच बाहेर ज्या ठिकाणाहून आपण ओटी नारळ खरेदी करणार आहोत तिथे त्या शॉपमध्ये ठेवूच शकतो. त्याचबरोबर इथे तुम्ही चौकशीही करू शकता. फक्त 200 ते 300 रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला 1 ते 2 तासांसाठी रूम्स मिळतात. तिकडे तुम्ही तुमच्या बॅगा, सामान ठेवू शकता आणि फ्रेश होऊन मग देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता. व मंदिराच्या बाहेर सामान ठेवण्यासाठी काही काउंटर्स अवेलेबल असतात. तिथेही तुम्ही तुमचे सामान किंवा बॅगा ठेवू शकता. देवीसाठी ओटी नारळ प्रसाद घेऊन आता आम्ही निघालो मंदिरात दर्शनासाठी. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्याला पायऱ्या उतरून खाली चालत जावे लागते. या मंदिराला प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. आणि या दगडी पायऱ्यांनी खाली गेल्यानंतरनं समोर आपल्याला गोमुख तीर्थ आणि कल्लोळ तीर्थ लागते. देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी गोमुख तीर्थ या ठिकाणी स्नान किंवा हातपाय धुतले जातात. आणि जे कल्लोळ तीर्थ आहे त्या ठिकाणी देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्रित आलेत असे सांगितले जाते. तिथून पुढे चालत गेल्यानंतरनं मुख्य दरवाजातून प्रवेश करण्यापूर्वी एका बाजूस आपल्याला उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक गणपती लागतो. त्याचे दर्शन घेऊन या मेन दरवाजातून पुन्हा आपण दगडी पायऱ्यांनी खाली उतरतो.
आणि समोरच आपल्याला नजरेस पडते आई तुळजाभवानीचे मंदिर आणि भाविकांची गर्दी. पायऱ्या उतरून खाली आल्याबरोबरच समोरच देवीसाठी तेल जाळले जाते आणि याच ठिकाणी आपल्याला भस्म किंवा अंगारा पण पाहिजे असेल तर मिळून जातो. तेल जाळल्यानंतरनं पुढे गेल्यावरती या ठिकाणापासून आपण आतमध्ये दर्शन रांगेकडे जाऊ शकतो. त्यासाठी जवळजवळ 2 ते 4 तास देखील लागू शकतात. खूप गर्दी असेल आणि जर तुम्हाला काही BP किंवा आणखी काही त्रास असेल तर कृपया एवढा वेळ लाईनला थांबून दर्शन घेणे टाळा. तुम्ही VIP पास घेऊन पण दर्शन घेऊ शकता. त्यासाठी पर पर्सन 500 रुपीज पे केले जातात. तुमच्यासोबत जर छोटेसे बाळ असेल तर तुम्ही दर्शन रांगेत थांबून दर्शन घ्यायचे टाळा, कारण आतमध्ये खूप गर्दी असते आणि त्याचबरोबर आतमध्ये काही ठिकाणी खूप कंजेस्टेड एरिया आहे. त्या ठिकाणी मोठ्या माणसांना सुद्धा त्रास होऊ शकतो. आम्ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या आमच्या कुलदैवतेचे म्हणजेच तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन बाहेर आलो. तिकडे मोबाईल अलाउड नाही आणि खूप गर्दी होती, त्यामुळे व्यवस्थित शूट घेणे जमले नाही. तर इकडे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या मागच्या बाजूस आपल्याला मातंगी देवी, यमाई देवी, जेजुरीचा खंडोबा तसेच श्री दत्त महाराज, चिंतामणी गणपती यांसारखी आणखीही मंदिरे पाहायला मिळतात. त्यांचेही दर्शन घ्यायचे. आणि जर मंडळी तुम्ही सोबत येताना परडी भरण्यासाठी मीठ पीठ आणले असेल तर या ठिकाणी परड्या भराव्यात. आणि त्यानंतरनं मंदिराच्या मागच्या बाजूने प्रदक्षिणा पूर्ण करून यावी. आणि आता इकडे तुम्ही पाहू शकता, ही समोर दिसते ती आहे भाविकांची दर्शन रांग, जी संपूर्णपणे वरून चालत येऊन इकडे प्रदक्षिणा पूर्ण करून इथे येऊन खाली तळघरात संपते आणि त्यावेळी होते आई तुळजाभवानीचे दर्शन. त्यामुळे जर तुम्हाला रांगेने दर्शन घेणे शक्य नाही आणि VIP पास काढणेही शक्य नाही तर इथून तुम्ही दर्शन घेऊच शकता. शेवटी मनात भाव असेल तर आई तुळजाभवानी ही ते मान्य करणारच आहे. शेवटी मनातील भाव महत्त्वाचा. आणि हेच जे साईडला दिसत आहे तेच आहे मुख्य मंदिर. इथे तुम्ही देवीसाठी जागरण गोंधळ, पूजा अर्चना करू शकता. इकडे तुम्ही देवीसाठी जागरण गोंधळ, पूजा वगैरे पण करू शकता. मंडळी, दर्शन झाल्यानंतरनं इथेच एका बाजूला आपल्याला काही दुकाने दिसतात. त्या ठिकाणी देवीला घातलेल्या साड्या विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तुमच्या घरच्या देवीसाठी या ठिकाणावरून साडी खरेदी करू शकता. आणि तिथूनच पुढे आल्यानंतरनं दर्शन घेऊन झाल्यावरती इथे भाविकांच्या बसण्यासाठी या पायऱ्या बनवलेल्या आहेत. त्या अलीकडील काळातच बनवलेल्या आहेत. या पायऱ्यांवरती बसून तुम्ही देवीची आराधना करू शकता. आणि आता देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो बाहेर. हा आहे बाहेर पडण्याचा मार्ग. इथे आपल्याला आणखी एक मंदिर लागते. तिचे दर्शन घेऊन या मार्गाने बाहेर पडायचे. मंदिराच्या बाहेर तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावरती आपल्याला खूप सारी प्रसादाची, माळपरडीची, त्याचबरोबर हळदी कुंकवाची बरीच सारी दुकाने आपल्याला पाहायला भेटतात. त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. आता प्रसाद घेऊन आम्ही निघालो स्वामींचे दर्शन करण्यासाठी अक्कलकोटच्या दिशेने. आता अक्कलकोटला जाण्यासाठी इथून तुम्हाला डायरेक्ट ST बस तर नाही मिळणार, पण त्यासाठी तुम्हाला एकतर सोलापूर बस पकडावी लागेल, नाहीतर खूप साऱ्या प्रायव्हेट जीप इथे अवेलेबल असतात. त्यासाठी पर पर्सन 150 रुपीज पे करून तुम्ही अक्कलकोटला येऊन पोहोचता. सोलापूरमधून आपल्याला अक्कलकोटला जाण्यासाठी खूप बसेस उपलब्ध असतात. ॲज पर युअर चॉईस तुम्ही येऊ शकता.
तुळजापूर ते अक्कलकोट हे अंतर तब्बल 60-70 किलोमीटरच्या आसपास आहे. दुपारी 4 वाजता आम्ही अक्कलकोटला येऊन पोहोचलो. इथे आल्यानंतरनं जर तुम्ही सुट्टीच्या वेळेत येत असाल तर रूमसाठी जरा फिरावं लागतं, पण भेटून जाते. आणि रूमचं बजेट हे तुमच्या बार्गेनिंग स्किलवरती डिपेंड आहे. आम्हाला स्टे हा अक्कलकोटला करायचा असल्यामुळे आम्ही रात्री स्वामींच्या दर्शनाला गेलो. खूप छान आणि सुंदर पद्धतीने स्वामींचे दर्शन झाले. स्वामींच्या इच्छेशिवाय आणि त्यांचे बोलावणे आल्याशिवाय आपण कधीच अक्कलकोटची वारी करू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे मंडळी. जर तुम्ही अक्कलकोटमध्ये राहण्याच्या दृष्टीने येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला भक्तनिवास, स्वामी निवास, त्याचबरोबर आणखीही काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म भेटून जातील. त्या ठिकाणी तुम्ही आधीच ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्याचबरोबर खाण्याची सोय बोलायची झालं तर अक्कलकोटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचा महाप्रसाद आणि दुपारचा महाप्रसाद या ठिकाणी भेटतो. त्याची वेळ असते रात्री 9 ते 11 आणि दुपारी 12 ते 4 हा त्यांचा टाईम असतो. त्यावेळी तुम्ही नक्की स्वामींचा महाप्रसाद घेऊ शकता. त्याचबरोबर अक्कलकोटची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन यावरती आपला पहिलाच एक व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, तो नक्की पाहून घ्या. स्वामींचे दर्शन झाल्यानंतरनं आपण इकडे या ठिकाणी इच्छापूर्ती धागा बांधू शकतो. आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगायची, ते नक्कीच पूर्ण करतात. त्यानंतरनं बाहेरच्या साईडला इथे नारळ फोडण्यासाठी एक काउंटर आहे. तिथे 10 रुपीज पे करून आपला नारळ फोडून दिला जातो. मंडळी, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आल्यानंतर अगदीच मंदिराच्या समोरच्या साईडला आपल्याला बाहेर पडायच्या मार्गावरती ही जागा भेटते. या ठिकाणी तुम्ही स्वामींच्या नावाने जप किंवा या ठिकाणी बसून तुम्ही स्वामींची शांतपणे आराधना करू शकता. याच ठिकाणी तुम्ही स्वामींच्या पादुकांचे देखील दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या बाहेर आपल्याला सर्व स्वामी पूजेच्या वस्तू मिळून जातात. चला मंडळी, स्वामींचे दर्शन घेऊन आता आपण पुढच्या देवस्थानासाठी उद्या सकाळी निघणार आहोत गाणगापूरच्या दिशेने. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मंदिरापासून ऑटो करून आम्ही आलो अक्कलकोट बस स्टॉपवरती. त्यासाठी पर पर्सन ऑटोने 20 रुपीज घेतले जातात. इथून तुम्हाला गाणगापूरला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस मिळून जातात. त्यासाठी पर पर्सन तिकीट आहे 100च्या आसपास. आणि जर तुम्ही लेडीज असाल तर तुम्हाला हाफ तिकीट हे असतेच, परंतु जिथपर्यंत महाराष्ट्र बॉर्डर आहे तिथपर्यंतच हाफ तिकीट असते. जिथून कर्नाटक बॉर्डर सुरू होते त्या ठिकाणापासून पहिल्या प्रवाशांसाठी सुद्धा फुल तिकीट लागू होते. त्यामुळेच तिकीट देतानाच ते त्या पद्धतीने देतात. आणि जर तुम्हाला एस-टी बसने जायचे नसेल तर स्वामींच्या मंदिराबाहेर आणि अक्कलकोट बस स्टँडवरतीही बाहेर खूप साऱ्या प्रायव्हेट गाड्या तुम्हाला भेटून जातात. परंतु या प्रायव्हेट गाड्यांचा कॉस्ट जरा जास्त असतो. जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही त्यानेही जाऊ शकता. बाय द वे, अक्कलकोट ते गाणगापूर हे डिस्टन्स आहे जवळपास 60 ते 65 किलोमीटर एवढं. फायनली 2.5 ते 3 तासांच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचतो गाणगापूर एस-टी बस स्टँडवरती. गाणगापूर एस-टी बस स्टँडला उतरल्यानंतरनं तिथून श्रीदत्त मंदिर यामधील अंतर आहे फक्त आणि फक्त 5 मिनिटांच्याच वॉकिंग डिस्टन्सवरती. समोर दिसणाऱ्या या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतरनं आपण डायरेक्ट मंदिरापाशी जाऊन पोहोचतो. श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी दत्तात्रेयांचा दुसरा अवतार घेऊन या ठिकाणाला त्यांच्या पदस्पर्शाने पावन करून टाकले. अशी ही जागा म्हणजे तीर्थक्षेत्र गाणगापूर.
इथे आल्यानंतरनं आपल्यासोबत सामानाच्या बॅगा असतील तर त्या आपण ज्या ठिकाणाहून आपण पूजेचे साहित्य घेणार आहोत त्या दुकानांमध्ये ठेवू शकता। श्री गुरुदेव दत्तांसाठी पूजेचे साहित्य घेऊन आता आम्ही निघालो त्यांचे दर्शन करण्यासाठी। मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथे जेवढ्या लवकरात लवकर सकाळी येण्याचा प्रयत्न करताल तेवढे छान तुमचे दर्शन होते। शक्यतो तुम्ही दुपारी 12च्या आरतीला येण्याचा प्रयत्न नक्की करावा, कारण हे तीर्थस्थळ म्हणजे एक रहस्यमयी आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारी जागृत अशी जागा आहे। अंगावर काटा आणणारी दुपारची आरती पाहण्यासाठी खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी नक्की येतात। त्याचबरोबर भूतबाधा, बाहेरील शक्ती, नकारात्मक शक्ती यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी खूप सारे हजारोंच्या संख्येने भाविक गाणगापूर या तीर्थक्षेत्राला नक्की भेट देत असतात आणि त्याचाच डिटेलिंग व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणारच आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आता दर्शनाला गेल्यानंतर मंडळी, जर तुम्ही दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेऊ शकत नसताल तर या ठिकाणी VIP पासेस देखील अवेलेबल असतात। त्यासाठी पर पर्सन 100 ते 500 रुपीज पे करावे लागतात। मंदिरात श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि मध्यान्नाच्या दुपारच्या आरतीनंतर इथे माधुकरी म्हणजेच भिक्षा मागण्याची आणि वाटण्याची परंपरा आहे। त्यासाठी आपल्याला अशी पाने विकत घ्यावी लागतात। ती 5 ते 10 रुपयात मिळून जातात आणि या ठिकाणी भरपूर सारी छोटी मुले किंवा मोठे मंडळीसुद्धा ही पाने विक्री करत असतात। आणि हो, आणखी एक मंडळी, जर तुम्ही गाणगापूरला राहण्यासाठी येत असाल तर तुम्हाला इथे भक्तनिवास, यात्री निवास या ठिकाणी राहण्याची सोय नक्कीच उपलब्ध होते। या तीर्थक्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांची पंढरीही म्हटले जाते। इथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात। श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य केले होते। आज या तीर्थक्षेत्र गाणगापूरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नरसिंह सरस्वती महाराज निवासास होते। या वास्तवात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या। निर्गुण पादुकांच्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे। इथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात। करणी, भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे। अनेक जण इथे आल्यावर पूर्णपणे मुक्त होऊन आनंदी जीवन जगतात। दत्तात्रेयांच्या आरतीमुळे वाईट आत्मे आणि शक्ती स्वतःहून पळून जातात। मंदिरातील निर्गुण पादुका आणि गुरुचरित्र पठणाने शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते। भय आणि भूतबाधेने त्रस्त असलेल्या लोकांनी गाणगापूरला नक्की भेट द्यावी असे अनुभवी साधू आणि भक्त सांगतात। गाणगापूर येथील भगवान दत्तात्रेयांचे मंदिर हे भारतातील सर्वात मोठे रहस्यमय तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते आणि यावरचा संपूर्ण डिटेलिंग व्हिडिओ आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मंडळी, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुळजापूरची आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि कर्नाटकातील गाणगापूरचे श्री दत्तगुरू महाराज यांचे दर्शन घेतले आणि याचबरोबर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुळजाभवानी मंदिर आणि गाणगापूर श्री गुरुदेव दत्त मंदिर यांवर संपूर्ण डिटेलिंग व्हिडिओ। आणि आणखी एक मंडळी, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी श्री तुळजाभवानी मंदिर यावरचा व्हिडिओ अवेलेबल आहे। त्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो नक्की पहा। आणि हो मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये 2 शब्द लिहायला विसरू नका। त्याचबरोबर चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला कमेंट बॉक्समध्ये 2 शब्द नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका।
चला मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.